आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही। हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये। 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण। हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ईसीजी सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा व उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ। आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य यांचे तिसरे अधिवेशन योग भवन आष्टानाका उरण इस्लामपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या अधिवेशनाचे उद्घाटन आमदार सदाभाऊ खोत यांनी केले। प्रमुख उपस्थितीत आमदार सत्यजित देशमुख भाऊ, पलूस तालुक्याचे नेते प्रदीपप्पा कदम, राहुल कदम हे होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक कामगार नेते संदीप पाटोळे होते। स्वागत प्रदीप साठे यांनी केले। यावेळी सदाभाऊ म्हणाले, बांधकाम कामगार चळवळ टिकली पाहिजे, कामगारांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे। देवेंद्र फडणवीस सरकार गोरगरीब सर्वसामान्यांच्यासाठी विविध योजना आणून चांगलं काम करत आहेत। कामगाराच्या हिताच्या काही गोष्टी प्रश्न असतील तर मला सांगा, सत्ता आपलीच आहे, कामगारांना न्याय नक्की मिळेल। कामगारांच्या मुलांना प्रतिवर्षी 75,000 रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे, यासाठी सरकारकडे मागणी करणार आहे। संदीप पाटोळे हा बहुजन समाजातील एक नवनेतृत्व आहे। सर्वसामान्य मजूर कष्टकरी बहुजनांच्या हिताच्या योजना राबवून त्यांच्यासाठी काम करीत आहे। अशा तरुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणे हे माझं काम आहे। म्हणून कामगारांचे काय प्रलंबित प्रश्न असतील तर कामगार आयुक्त, कामगार सचिव, कामगार मंत्री यांची बैठक लावून ते सोडवू, असे मत आमदार सदाभाऊ खोत यांनी मांडले। यावेळी प्रदीपप्पा कदम म्हणाले, हा मेळावा खूप मोठ्या उत्साहात संपन्न होतो, याचाच अर्थ की या कामगारांचे न्याय हक्क, विविध योजना त्यांना समाधानकारक मिळत आहेत। हे काम अनेक वर्षांपासून संदीप पाटोळे चांगल्या प्रकारे करीत आहेत। त्यांचा सार्थ अभिमान आहे। त्यांची टीम महाराष्ट्रभर काम करते। क्रांतिकारकांचा तालुका वाळवा या तालुक्यातील एक तरुण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपली संघटना नावलौकिक करत काम करतो, याचा सार्थ अभिमान आहे। म्हणून मी या सर्व मंडळींना पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। यावेळी संदीप पाटोळे अध्यक्षस्थानी बोलताना म्हणाले, वास्तविक खऱ्या अर्थाने कामगार हा देशाचा आर्थिक कणा आहे। या कामगारांना त्यांची न्याय हक्क, विविध कल्याणकारी योजना, लाभ चांगले व मोठ्या प्रमाणात मिळालेच पाहिजेत। यासाठी संघटना गेली 14 वर्ष झालं महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यात काम करते। संघटनेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये थेट मुलाच्या शिक्षणाचे, विधवा पेन्शन, आरोग्य, मुलीचा विवाह, डिलेव्हरीचे असे अनेक लाभ थेट कामगारांच्या खात्यात जमा करून मोठ्या प्रमाणात लाभ दिलाय। तालुका, जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र ते राज्य लेवलची सर्व पदाधिकाऱ्यांची कामे करत आहे, असे मत मांडले। यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। यावेळी आरपी ट्रेनिंगचे सर्टिफिकेट्स वाटप करण्यात आले। उपस्थितांमध्ये प्रदेशाध्यक्ष प्रदीप साठे, प्रदेश महासचिव इसाक शेख, प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी अनिता बावचे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा महिला अश्विनी वायंगडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमृत दाभाडे, अमीर मुल्ला, शैलजाताई दिवे, संकेत सावंत, छाया लोहार, विठ्ठल कांबळे, रवी साठे, सागर कुंभार, अमृता लोंढे, अर्चना जगताप, दादा महापुरे, रेणुका भोसले, ज्योत्स्ना गायकवाड, वनिता सोनवणे, पाकिजा पिंपरी, स्वप्नाली सुर्ले, जयश्री साठे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।